धर्माच्या विविध वाटा अखेरीस मानवतेच्या आणि शांततेच्या एकाच ध्येयाकडे नेतात, हा संदेश देत ठाणे महावीर जैन ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य त्रिमंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने संपूर्ण शहरात धार्मिक एकतेचा, सौहार्दाचा आणि आध्यात्मिक जागृतीचा नवा अध्याय सुरू केला आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. 1 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी मंदिरात दर्शन घेत भाविकांशी संवाद साधला आणि या पवित्र कार्याबद्दल समाधान व्यक्त केलं. मंत्रोच्चार, विधिविधान, भक्तिमय वातावरणात प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जैन समाजातील सदस्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, देश-विदेशातून आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्रस्टच्या कार्याचं कौतुक करत अशा प्रकारची धार्मिक स्थळं समाजात शांतता, एकोपा, नैतिक मूल्य आणि सामाजिक सलोखा जपण्याचं महत्त्वपूर्ण कार्य करतात, असं सांगितलं. हे केवळ मंदिर नाही, तर संपूर्ण विश्वासाठी आध्यात्मिक एकतेचे प्रतीक असेल, असं देखील यावेळी श्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्रिमंदिरात एकाच छताखाली 3 प्रमुख विचारधारांचं दर्शन घडतं. इथे श्री सिमंदर स्वामीजींची प्रतिमा, योगेश्वर श्रीकृष्ण भगवान आणि भव्य शिवलिंग विराजमान असून या तीनही मूर्ती मनाला शांती आणि आनंद प्रदान करणाऱ्या आहेत. या अनोख्या संकल्पनेमुळे कोणताही भाविक येथे आला तरी हे माझेच मंदिर आहे अशी भावना त्याच्या मनात निर्माण होईल, असं देखील श्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. या मंदिरामुळे ठाण्याची भूमी अधिक पावन झाली असल्याचं मत देखील त्यांनी व्यक्त केलं. या प्रकल्पासाठी दीपक भाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अथक परिश्रमांचं विशेष कौतुक देखील यावेळेस करण्यात आलं.